वाचनप्रेमी रसिक प्रेक्षकास भरतायनकार भरत मानेचा नमस्कार. वाचक हो, आजवर मी आत्मचरित्र कथासंग्रह याचे लेखन करून तुमच्या सुपूर्द केले. आता मी एक वेगळी वाट निवडली आणि ती म्हणजे दीर्घ कादंबरी. वाचक हो, ही कादंबरी म्हणजे माझ्या कल्पनेची भरारी म्हणा हवे तर. ही पात्रे माझ्या कल्पनेतील असून कधी काळी या पात्रांनी माझ्या मनाला भुरळ घातली होती. त्यांनी माझ्या मनात पिंगा घातला होता. ती काल्पनिक पात्रे एकत्र करून त्यातून निर्माण झालेली ही दीर्घ कादंबरी म्हणजेच रेशमाचे बंध. हे बंध अनेक प्रकारचे असतीलही. काही जबरदस्तीचे तर काही नाजूक बंध, स्वतःहून लादून घेतलेले काही बंध समाज हितासाठी बांधून घ्यावेच लागतात. त्यातून निर्माण होतात नाती. अशा नात्याच्या बंधाची कहाणी या कादंबरीत वाचायला मिळेल. यामध्ये नारायणराव, लक्ष्मीबाई, पती पत्नी, तर त्यांची मुलं सुधाकर आणि शेवंता असू देत, त्यांच्यावरचे संस्कार आणि त्यातून घडणारा समाज असो, नाहीतर जालिंदर, सगुणा, त्यांच्या दुर्गुणांचे सद्गुणात परिवर्तन असो. हे बंध कुणाचे तर नारायणराव लक्ष्मीबाईचे. जालिंदर, सगुणा, सदाशिव, पारूबाई या पती पत्नीचे की सुधाकर, शेवंता, वृंदा, लाल्या गुल्या, दीपक, शेवंता, नारायणराव, सगुणा, संग्राम, लक्ष्मीबाई, कमला, विमला, सुधाकर, संग्राम, सलमा या बहीण भावाचे बंध असो, अथवा संग्राम, सलीम, दीपक, गणेश, सुधाकर मैत्रीचे बंध, नाहीतर आपले सुधाकर, वृंदा, दीपक, ज्योती, पल्लवी, लाल्या, शेवंता, सौरभ यांचे प्रेमसंबंध, हे सर्व रेशमी बंधच तर आहेत. या कादंबरीचा मूळ गाभा सत्प्रवृत्तीची कुप्रवृत्तीवर मात असा आहे. याचा अर्थ खल प्रवृत्तीची माणसे वाईटच असतात असा होत नसून त्यांचे मतपरिवर्तन सुद्धा करता येऊ शकते. म्हणूनच यातील सर्व कुप्रसिद्ध पात्रे शेवटी चांगला मार्ग स्वीकारतात आणि असं घडू शकतं. जाल्याचा जालिंदर, गुल्याचा गुलाब, लाल्याचा लाला, तर बायजाची बायजाबाई, सोपान्याचा सोपान, हे बदल कशाचं धोतक आहे. संस्कार ही कादंबरीची मूळ संकल्पना म्हणूनच सुरुवातीपासून अंतापर्यंत नारायण पवार यांचं घर संस्कारामुळेच कसं बदलत जातं व ते एकटेच नाही तर संग्राम, जालिंदर सारख्यांना बदलण्यास भाग पाडतात. यामध्ये प्रेम मग ते आई मुलाचं, बाप मुलाचं, बहीण भावाचं, शेजाऱ्याचं, गावकऱ्याचं, मित्र मैत्रिणीचं, नातलगांचं, कुणाचंही असो, प्रेम दिल्याने प्रेम वाढते हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. मनोरंजनाबरोबरच सामाजिक जाणीवा सुद्धा विसरलेलो नाही. यामध्ये स्त्री स्वातंत्र्य, शैक्षणिक महत्त्व, व्यसनमुक्ती, जाती व्यवस्था, शेतकऱ्यांच्या समस्या, वडीलधाऱ्याबद्दलची आपुलकी यासारख्या विषयावर धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला दिसेल. प्रेम या विषयावर बोलताना ते फक्त वासना या नजरेतून न पाहता राधा, कृष्ण, मीरा यांच्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. प्रेमाचे पदर उलगडताना सामाजिक जाणीवा, घरगुती कर्तव्य याच्याकडे कानाडोळा होऊ दिला नाही. प्रेमाचे अनेक प्रकार कादंबरी वाचताना वाचकास अनुभवास येतील. यात बहीण भावाचे, आई वडिलाचे, पिता पुत्राचे, मित्रमित्रांचे, भावाभावाचे, मामा भाच्याचे अशा अनेक नातेसंबंधाचा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय. शिक्षणपती असणारी भावना व शिक्षकांचे विचार वाचकास अनुभवता येतील. यातील पात्र, प्रसंग, स्थळ ही सर्व संकल्पनेतून निर्माण केलेली आहेत. मला काय वाटतं, गाव कसा असावा, आईबाप कसे असावेत, मुलं कशी असावीत, मैत्री कशी असावी, प्रत्येकाने आपले कर्तव्याप्रती कसं एकनिष्ठ असावं हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. सत्य जीवनात असे घडत नसेलही कदाचित, पण ही कादंबरी वाचून एखाद्याच्या मनात वाचण्याचा बदल झाला तर हीच माझी खरी कमाई असेल. वृंदासारखी, ज्योतीसारखी प्रेयसी असावी, पण पल्लवी बायजासारखी नसावी हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. या कादंबरीतील जाल्या, लाल्या, गुल्या, बायजा ही कुप्रवृत्तीची पात्र सत्प्रवृत्तीकडे वळू शकतात तर समाजातील खल प्रवृत्तीत निश्चितच बदल होऊ शकतो. फक्त नारायणराव, सुधाकर, सगुणा, सुरोसे मास्तर यासारखी माणसं असली पाहिजेत, पण ती कर्तव्यदक्ष असली पाहिजेत.
प्रेम ही कल्पना सर्वसामान्यांनी ओंगळवाणी केली आहे. नीट समाजाकडे पाहिल्यास सुधाकर दीपक सारख्या व्यक्ती देखील अस्तित्वात आहेत. सर्वच बाबतीत जातीभेद करून चालत नाही. चालीरीती परंपरा यांच्या नावाखाली गरिबांचे होणारे शोषण थांबावे, व्यसनाधीनता थांबावी, वाईट चालीरीती रोखाव्यात, परंपरेच्या नावाखाली होणाऱ्या वाईट घटनांना रोख लागावा व सुशिक्षित निर्व्यसनी समानतेची वागणूक देणारा समाज निर्माण व्हावा. अनेकता थांबावी, गरजवंताला मदत मिळावी व निरोगी सक्षम समाज निर्माण व्हावा एवढीच माझी माफक अपेक्षा. यामध्ये माझाही खरीचा वाटा असावा म्हणून हा कादंबरी लेखनाचा प्रपंच केला आहे. तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्हीच मला कळवा. चांगले ते घ्या, वाईट विसरून जा. मी पण एक माणूस आहे, चुकू शकतो. चूक झाल्यास मोठ्या मनाने माफ करा. शेवटी आपण आपल्या प्रतिक्रिया मला कळवत जा. तुमच्या प्रतिक्रियावरूनच आम्हाला आमच्या विचाराची दिशा ठरवता येते. आपल्यासारख्या चिकित्सक वाचकांच्या नजरेखालून माझी कादंबरी जावी हे मी माझं अहोभाग्य समजतो. आपल्या नजरेतून ही कादंबरी कशी वाटली ते स्पष्टपणे सांगा. मी आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहीन. लवकरच आपण पुढच्या कादंबरीच्या वेळेस पुन्हा निश्चित भेटू. आपला भरतायनकार भरत माने. माझा फोन नंबर 9623 69 31 61. धन्यवाद.